विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत पुणे, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार। याचे बरोबर उत्तर आहे नंदुरबार। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे। रक्त गटाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे पर्याय आहेत कार्ल लँडस्टॅनर, केम रेंकी, चार्ल्स बटलर, पीटर हेनलेन। याचे बरोबर उत्तर आहे कार्ल लँडस्टॅनर यांनी रक्तगटाचा शोध लावला। फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणती मूल्ये दिली? या प्रश्नाचे पर्याय आहेत समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता। याचे बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्य। फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य हे मूल्य दिले। महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत नाशिक, मुंबई, कोलकाता, पुणे। याचे बरोबर उत्तर आहे पुणे। नेहरू स्टेडियम हे पुणे जिल्ह्यात आहे। विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत रुबिक क्यूब, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ल्युडो। याचे बरोबर उत्तर आहे बुद्धिबळ। विश्वनाथन आनंद हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। घड्याळाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे पर्याय आहेत एम जॉन्सन, पीटर हेनलेन, एडवर्ड ऑक्सर, बेंजामिन फ्रँक। याचे बरोबर उत्तर आहे पीटर हेनलेन। पीटर हेनलेन यांनी घड्याळाचा शोध लावला। रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत गीतांजली, काव्यधारा, स्वरांजली, निसर्ग प्रेम। याचे बरोबर उत्तर आहे गीतांजली। रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या साहित्य कृतीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत चंद्रभागा, गोदावरी, कोयना, भीमा। याचे बरोबर उत्तर आहे कोयना। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीस म्हटले जाते। कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत 13 ऑगस्ट, 21 ऑगस्ट,
23 ऑगस्ट, 14 ऑगस्ट. याचे बरोबर उत्तर आहे 23 ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठून होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत लोणार सरोवर, मान सरोवर, भीमताल सरोवर की दाल सरोवर. याचे बरोबर उत्तर आहे मान सरोवर. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मान सरोवर येथे होतो. अशाच नवनवीन विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.